हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजर वर्ल्ड. मी आहे सनी अँड येस, हा कंटिन्युएशन आहे आधीच्या व्लॉगचा. सो येस, खूप छान चालली आहे आमची ट्रिप, फॅमिली ट्रिप. आणि पुढे काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो तिन्ही गाड्या आल्या आहेत. आई, कसा झाला प्रवास? छान झालं, वाटलं नाही दोन कसं झालं. मस्त एकदम. समृद्धी आलेला पहिल्यांदा झालं ना. काय बोलतो याचा काही योगच नाही. ज्ञानू, गुड मॉर्निंग. झाली जोजो, जोजो झाली आमची. जो क्यूटी 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 काढला. वाजले रात्रीचे 12:30. आम्ही चेकिंग केलं आहे आणि उद्या लवकर सकाळी उठून बाबांचं दर्शन घेणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. Good morning. So the beautiful morning in Shirdi and we are all set. चला जायचं. आम्ही रेडी झालेलो आहोत. स्टे खूप छान होता. थँक्यू सो मच. सनीने मस्त स्टे शोधलं जिथे आम्हाला मस्त झोप लागली. सो आम्ही रेडी झालो आहोत आणि आता मस्त बाबांचे दर्शन घेणार आहोत. युजली आम्ही जेव्हा पण येतो ना, मी लवकर फटाफट उठतो आणि मग जातो, मग दर्शन करतो. पण आज आमच्याबरोबर बाकीच्या फॅमिलीसुद्धा आहेत. जसं की अभि मामाची फॅमिली आहे, आई, दोघी आई आहेत. आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा आईबरोबर वगैरे येतो तर आम्ही युजली सकाळीच जातो वगैरे. पण ह्यावेळेस आम्ही विचारलं की काल पूर्ण दिवस आम्ही थकलेलो आणि ट्रॅव्हल केलं, म्हणून मग आम्ही आरामात उठलो आहोत. आता वाजले आहेत 9. तर आम्ही सर्वात आधी नाश्ता करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर बाबांचे दर्शन घेणार आहोत. सो आम्ही तिघंसुद्धा रेडी आहोत. दोन्ही आईसुद्धा रेडी आहेत. काय नाहीसाला लागली आहे भूक आणि बाकी पण सगळे रेडी होत आहेत. सो चला मग सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलूया. आणि आजचा दिवस नक्कीच छान असणार आहे कारण आम्ही आहोत शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह वाटतंय सकाळी उठल्या उठल्या आणि पीसफुल वाटतंय. सो लेट्स गो. कशी झाली झोप? मस्त आराम. गुड मॉर्निंग. चला, आईला पहिला चहा पाहिजे. दोघी आईंना गुड मॉर्निंग. झोप झाली? झोप झाली मस्त. बाबांचं दर्शन माझा म्हणजे अनुभव असा आहे बाबांच्या दर्शनाचा की मी रोज एक साई सच्चरित्राचं रोज एक अध्याय वाचते आणि माझा ते 53 अध्याय होत आले ना की मला बाबांच्या दर्शनाला यायला मिळतं. हो, माझा अनुभव आहे. म्हणजे 53 अध्याय होत आले की मला दर्शनाला यायलाच मिळतं. रोज एक अध्याय वाचते. तरीच बाबा आहे त्यामुळे बाबांची पूजा असते. आणि म्हणजे पहिल्यापासून खूप साईबाबांचं खूपच सगळे म्हणजे आमचं तिथे जे जुनं मंदिर होतं ना साईबाबाचं, तिथेच माझे मिस्टर आणि सीमाचे मिस्टर अजय वगैरे ते मला गुरुवारी अगदी न चुकलं जायचे. रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्रत्येक गुरुवारी एकदम ठरलेलं असायचं. माझं लग्न झालं तरी पण आम्ही म्हणजे मुलींना पण घेऊन आता ते आम्ही शेवटचं म्हणजे ते शनिवारी यांचं ना आम्ही गुरुवारपर्यंत आतल्या देवळात दुकान बंद झालं की देवळात जायचं. माझा गुरुवार उपवास असायचा आणि ह्याचा उपवास असायचा ना, मग हे पाणीपुरी खायचे आणि आम्ही यायचो. गुरुवारचं आमचं ठरलेलंच असायचं. म्हणजे त्या आठवणी येत नाही एकदम. म्हणजे नाही बाबांनी आणि आमची वर्षातून एक वारी असायची शिर्डीला. यायचं कुठे नाही जायचं पण शिर्डीला यायचं. पण नाही ना व्यवस्थित पाहिजे होतं रात्री भाती. ते आता कुठून जाऊन देते म्हणजे आता मस्ती लहान मुलांची. हे पाहिजे तुला. हा झालं तुला थोडं बरं वाटतं नाही ह्याच्याने ऍसिडिटी नाही होत. हो झाली झोप?
कुठे ज्ञानू? वॉकला गेली. वॉकला गेली. कुठे झाली? काय झाली? ज्ञानू कुठे? फ्रेश होते. चला ज्ञानाचं फूड रेडी होतंय. अभि मॉर्निंग ज्ञानू. व्हेरी गुड मॉर्निंग. एकदम मस्त. तू कशी आहेस? बेबी कशी आहे? अरे वा. ज्ञानाची मस्त आंघोळ झाली आहे. ये. तो आम्ही सगळे रेडी झालो. वेट करत आहोत अबुनीसाठी. येतच नाही ग अशी वेणी नाही. आणि म्हणजे हात पर्यंत कंटाळा येतो मला. ते बांधायलाच कंटाळा येतो. मग मी आईकडे पाठवते ना सर. फाल्गुनी ज्ञाना. चल चला. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. झाला मस्त ब्रेकफास्ट नाही झालाय तो ब्रंच झालाय. ब्रंच एवढं आपण भरपूर खाल्लंय. चलो लेट्स गो. चला.
ओम साईराम. कसं आलं? मस्त एकदम छान झालं दर्शन. आणि बाबांच्या इथे शिर्डीत येऊन मन एकदम तृप्त झालं. तेच विचारतोय. आई कसं झालं दर्शन? छान दर्शन झालं ते डोळे पाण्याने भरले. खूप वेळ असं थांबता पण आलं ना समोर. मस्त डोळे भरून एकदम पाहिलं. माझे 2 जावई, माझ्या 2 मुली आणि भाऊ आणि भाऊजाई यांच्या आम्ही खूप ऋणी आहोत. आम्हाला खूप छान दर्शन दिलं देवाने. काय बोलणार. चलो लेट्स गो. आमचे तर ज्ञानाचे एवढे नशीब चांगले आहेत ना, जिथे जाते तिथे गर्दीच नसते. मस्त झालं. पण नव्हतं, इथे पण नाही. चांगलं आहे ना. काय कॉस्ट आहे त्यांच्या? ब्लाउज 300 है. एक वो वाला व्हाइट वाला, एक ही वाला हो ना. दोनों से एक ही. आईची शॉपिंग झाली. शिर्डीची शॉपिंग. आईला शॉपिंग केली आहे तर आई म्हणते सीमायला की तू पण येत असली एक साडी. त्यांनी दुसऱ्या बघत होते ना. हा पण घे ना, आवडली पण नाही. तो त्याने 1500 बोलला ना तो आधी. म्हणून आम्ही 1000 बोलला, 1000ला दे. हो का. आईने फुल बार्गेन केलं. मामाला फोन. मस्त होता पण. आता आम्ही गेलेलो आडगावला, तेव्हा मावशीने हे सगळं दिले. म्हणजे ताई मावशी, माझी जी मोठी मावशी, तिने लास्ट टाइम माझा जेव्हा भाऊ आलेला तो काही गोष्टी आमच्यासाठी घेऊन आलेला, आमच्या मुलींसाठी घेऊन आलेला. आणि ते काही कारणामुळे ते आमचं जमलं नाही म्हणून तो देऊ नाही शकला. सो त्याने मावशीकडे ठेवलेला. तर मस्त अशी क्यूटशी डॉल आणलीये मामानी. सो माझा जो भाऊ आहे तो लंडनला असतो आणि तो आलेला तेव्हा तुम्ही पाहिलेलंच ब्लॉग मध्ये. त्यावेळेस त्याने असे काही गिफ्ट आणले. बाबा खाऊ पण आणलंय, चॉकलेट. इकडच्या गरमीमुळे बिचारे ते चॉकलेट पण हे झालं, कारण मावशीने आम्हाला काल दिले आणि ते सतत इव्हन शिर्डीला 39 डिग्री होतं आणि एवढी गरमी होती. हो बाबू फ्रीज मध्ये ठेवायचंय. दिस इज नाईस करी सॉस व्हीगन. मच पूर्वा वहिनी आणि दादा खूपच छान छान पाठवलंय तुम्ही. आणि दरवेळेस जेव्हा जेव्हा येतात ते मस्त मस्त गोष्टी काहीतरी असं घेऊन येतात. नायसा तर आता फुल मजा करणार आहे या डॉल बरोबर, आहे ना नायसा? क्यूट आहे ना डॉल. आता वाजले आहेत 2:15 आणि आम्ही आलो घरी अराउंड 1:30ला. मस्त गेला आजचा पूर्ण दिवस. रदर कालपासूनचा
दिवस. कालचा व्लॉग तुम्ही पाहिलात जिथे माझ्या कझिनचं एंगेजमेंट होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो शिर्डीसाठी आणि मग शिर्डीमध्ये आम्ही स्टे केलं, जसं की तुम्ही ते सगळं काही पाहिलं. आणि मग आता जे शिर्डीला गेले त्यांना माहितीच असेल की मंदिरात अजिबात मोबाईल्स अलाउड नाही आहे. मोबाईल्स तुम्हाला लॉकरमध्ये ठेवावे लागतात. सो मग तिकडचं आम्ही काहीच शूट नाही केलं, पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं तुमच्याबरोबर मी शेअर केलं. दरम्यान आम्ही एका जागेवर गेलेलो, सो त्याचा प्रॉपर एक डेडिकेटेड व्हिडिओ तो तुमच्याबरोबर मी लवकरात लवकर शेअर करेल. आणि म्हणजे इन केस जर तुम्हाला कोणाला प्लॅन करायचं असेल शिर्डीसाठी तर तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकतात. आणि खूप छान दर्शन झाले, म्हणजे विदिन 7 मिनिट्समध्ये आमचे दर्शन झाले, मी बघितलं ते सुद्धा. सो शिर्डीला गेल्यानंतर एकतर तिथे जर तुम्ही कारने जात असाल तर पार्किंग तुम्हाला इझिली मिळतील, कारण प्रत्येक रेस्टॉरंट्सच्या बाहेर असं लिहिलेलं असतं पार्किंग. सो यू हॅव टू पे समथिंग लाईक 100-150 रुपीज आणि मग तुम्ही पार्क करू शकतात. सो तसंच आम्ही केलं. आम्ही पार्क केली गाडी एक्झॅक्ट मंदिराच्या समोर. एक रेस्टॉरंट आहे तिथे जिथे आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आम्ही दरवेळेस तिथेच पार्क करतो आणि मग नंतर चालत जातो. तिथे चालत गेल्यानंतर ओके, सो सर्वात फर्स्ट तर की ह्यावेळेस आम्ही समृद्धी हायवे ह्या थ्रू आम्ही शिर्डीला पोचलो अँड द जर्नी वॉज अमेझिंग. म्हणजे इगतपुरीवरनं आम्ही जॉईन झालो त्या हायवेला आणि मग डायरेक्ट शिर्डीला. लाईक मला असं वाटतं शहापूर ते शिर्डी 2.5 तासात आम्ही पोचलो. काहीही स्ट्रेस नाही, नो ट्रॅफिक. आणि काय ड्राईव्ह होती, म्हणजे जाताना सनीने ड्राईव्ह केलं, येताना मी ड्राईव्ह केलं. अमेझिंग फील होतं ते, म्हणजे खूपच भारी वाटत होतं आणि खूप इझी झालं आहे आता शिर्डीला जाणं. सो मग तिकडे गेल्यानंतर एक तर तुम्ही फ्री पास असतात, म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक लाईन लावून तुम्ही जाऊ शकतात, किंवा यू हॅव टू पे समथिंग. पेड पाससुद्धा आहे 200 पर पर्सन, ते पे करून तुम्ही तसं जाऊ शकतात. आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत ना, जे 60+ आहेत, त्यांनी फक्त त्यांचं आधार कार्ड दाखवून ते एंटर करू शकतात. आणि जर ज्यांच्याकडे लहान बाळ असेल ते सुद्धा डायरेक्ट एंटर करू शकतात. म्हणजे त्यांचे पण दर्शन फटाफट होतं. त्यांच्यासाठी एक वेगळी क्यू असते. सिनियर सिटीजन बरोबर एक कोणतरी आतमध्ये जाऊ शकतो, असं होतं ते. दोघी आई त्या तिकडनं गेल्या. त्यानंतर ज्ञाना लहान असल्यामुळे ज्ञाना, फाल्गुनी, अभि आणि आपली आर्या हे 4 तिकडनं गेले. आणि मग मी, मामा, सनी, मामी, अस्मी आणि नायसा आम्ही राहिलो. सो मग आम्ही विचार करत होतो की कसं जायचं. मग आम्ही जिथे चप्पल ठेवले ना त्यांनी सांगितलं की तुम्ही पास घेऊ शकतात. मग आम्ही पास घेतले. त्यात अस्मी आणि नायसा फ्री झाले. मग 200 पर पर्सन झालं. जर तुम्ही पास काढले तर फटाफट तुमचं दर्शन होतं. तुम्हाला ती जी नॉर्मल क्यू आहे ती म्हणजे त्या क्यूमध्ये जायला नाही लागत, त्याच्यासाठी एक वेगळी क्यू असते. सो असंच आज आम्ही एंटर झालो आणि विदिन 7 मिनिट्समध्ये आमचे दर्शन झालं. म्हणजे आम्ही जो मेन हॉल आहे ना तिथे पोचलो आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालं. सो खूप छान वाटत होतं. आज खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. शिर्डीमध्ये आम्ही पूर्ण डे स्पेंड केला आहे आजचा. आम्ही साधारण काहीतरी 9 वाजता तिकडनं निघालो. त्याच्यानंतर नॉन स्टॉप मी, सनी, आई आणि नायसा आम्ही घरी पोचलो. फाल्गुनी, अभि आणि आई हे आडगावला त्यांनी हॉल्ट केलं, कारण खूप लेट सुद्धा झालेलं आणि ज्ञाना थोडीशी चिडचिडी सुद्धा झालेली आहे. सो परत एकदा ट्रॅव्हल पॉसिबल होतं. ऑलरेडी 2.5 तास आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो, म्हणून मग त्यांनी तिथे हॉल्ट घेतलं. बट हे जे 2 दिवस होते अमेझिंग होते. एक तर एवढ्या लोकांना भेटलो, म्हणजे माझ्या एवढ्या साऱ्या कझिन्सला भेटलो. खूप साऱ्या आम्ही गप्पा मारल्या, खूप सारे मेमरीज क्रिएट केले. प्लस लवकरच समजेल अजून काहीतरी खूप साऱ्या गोष्टी आम्ही प्लॅन आउट केलेल्या आहेत. बट आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.